वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि शत्रूसाठी ही युद्धनौका कशी घातक आहे, बघूयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांचा हा रिपोर्ट। पश्चिम किनारपट्टीवरील ऐतिहासिक शहर माहेवरून या जहाजाला तिचं नाव मिळालंय। तर या जहाजाचं प्रतीकचिन्ह आहे प्राचीन युद्धकला कलरीपयटमधील उरुमी नावाची तलवार, जी चपळता, अचूकता आणि शौर्याचं प्रतीक समजली जाते। अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट श्रेणीतील पहिलं माहे जहाज आता भारतीय नौदलात दाखल झालेलं आहे। आपण सध्या माहेवरच आहोत आणि आपण जर बघितलं तर पाणबुड्यांचा अचूक वेध घेण्याची संपूर्ण क्षमता या जहाजावरती आहे। आपण जो मध्यभागी जो रॉकेट लॉन्चर्स बघतोय ते अँटी सबमरीन रॉकेट्स आहेत। जर एखादी शत्रूची पाणबुडी या जहाजाच्या दृष्टिक्षेपात आली तर कशा प्रकारे या पाणबुडीवर ही रॉकेट लॉन्चर्स डागायची याची संपूर्ण व्यवस्था या बोटीवरती आहे। एवढंच नव्हे तर मध्यभागी एक विशालकाय गन देखील ठेवण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर जहाजाच्या पाठच्या बाजूला टॉर्पिडोज आहेत, डेथ चार्जर्स आहेत। जर एखादी शत्रूची पाणबुडी भारतीय सीमांच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ आली तर तिचा कशा प्रकारे तिला नेस्तनाबूत करायचं याची संपूर्ण व्यवस्था या जहाजावरती आहे। जवळपास 177 मीटर लांबीचं हे जहाज असून कशा प्रकारे उथळ समुद्रामध्ये भारतीय सीमांचं संरक्षण करणे, त्यांना शत्रूच्या पाणबुड्यांपासून वाचवणे, तसंच भारतीय सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी या जहाजावरती आहे। अलीकडेच पाकिस्तानने चीनकडून हंगोर क्लासच्या सबमरीन विकत घेतल्या होत्या। त्यांची क्षमता अद्याप स्पष्ट झालेली नाहीये, उघड झालेली नाहीये। मात्र कोणत्याही प्रकारच्या किनारपट्टीला असलेल्या धोक्यांपासून, शत्रूच्या पाणबुड्यांपासून देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी किंवा त्याची कॅपेबिलिटी या माहे नावाच्या जहाजामध्ये असल्याचा दावा नेव्हीचा आहे। माहे शत्रूच्या पाणबुड्यांचा का कर्दनकाळ ठरू शकते याचं उत्तर दडलंय या जहाजाच्या पोटात असलेले हे एकूण 6 टॉर्पिडो। जहाजाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 3-3 असे टॉर्पिडो बसवण्यात आलेले असून जर एखाद्या शत्रूच्या पाणबुडीने देशाच्या सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, माहेच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर अगदी क्षणार्धात या टॉर्पिडोच्या मदतीने या जहाजाला नेस्तनाबूत केलं जाऊ शकतं। या टॉर्पिडोच्या सोबतच माहेमध्ये अँटी सबमरीन रॉकेट्स लावण्यात आलेली आहेत, डेथ चार्जर्स आहेत। जर शत्रूची एखादी पाणबुडी भारतीय किनारपट्टीच्या जवळ आली तर तिचा अगदी क्षणार्धात या सगळ्या हत्यारांनी माहे त्यांच्यावरती तुटून पडेल आणि अगदी क्षणात या शत्रूच्या पाणबुडीचा विनाश केला जाऊ शकतो। माहे नक्की एवढी का विनाशक आहे, का ती शत्रूच्या पाणबुड्यांचा कर्दनकाळ ठरू शकते, हे आपण आता बोटीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सोबत जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सध्या प्रणय श्रीवास्तव सर आहेत। सर, काफ़ी लीथल इस जहाज को कहाँ जा रहा है, क्यों इतना लीथल है? ये जहाज़ की अगर बात करें हम तो ये मेक इन इंडिया इनिशिएटिव के दौरान बनाया गया है, जिसमें 80% कंपोनेंट्स मेक इन इंडिया है। इसके जो एडवांस फीचर्स की हम बात करें तो इसमें आगे NSG गन लगी है, जिससे कि हम एंटी सरफेस और एंटी एरियल टारगेट्स को गिरा सकते हैं। इसके सिवा इसमें पीछे 2 SRCG गन लगी हैं और अगर हम एंटी सबमरीन रोल के बारे में बात करें तो इंडिजिनसली मेड रॉकेट लॉन्चर जो कि लार्सन एंड टूब्रो ने बनाया है वो बना है। उसके सिवा इसमें 2 टॉर्पिडो डिकॉय लॉन्चर मारीच वो भी मेक इन इंडिया इनिशिएटिव में लगाए गए हैं। इसकी प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटीज क्या है सर? अगर हम इसके रोल के बारे में बात करें तो ये ना केवल एंटी सबमरीन वॉरफेयर में बल्कि सर्च एंड रेस्क्यू और पायरेट्स ऑपरेशन के दौरान किया जा सकता है। इसमें एक फास्ट बोट दी गई है जिससे के थ्रू हम एंटी पायरेसी ऑप्स कर सकते हैं। इस जहाज में जो एडवांस स्टेल्थ फीचर्स दिए गए हैं वो पानी के ऊपर ही नहीं, पानी के नीचे भी दिए गए हैं। इसमें जो वाटर जेट प्रोपल्शन दिया गया है उसको ट्रैक कर पाना एक सबमरीन द्वारा बिल्कुल नामुमकिन है। इसके सिवा इसमें एक अभय सोनार जो कि इंडिजिनसली बिल्ट है और एक LFVDS सोनार दिया गया है, जिसके मदद से हम एक सबमरीन को काफ़ी दूरी तक पकड़ सकते हैं। इसमें कोई डाउट ही नहीं है कि ये जहाज़ एकदम ही एडवांस टेक्निक से
विकसित है। इसमें जो फीचर्स दिए गए हैं उसको एक एडवर्सरी द्वारा पकड़ पाना एकदम नामुमकिन के बराबर है। ये जहाज को शैलो वाटर रीजन में डिप्लॉय किया जाएगा और उस जगह पे इस जहाज को पकड़ पाना या हम बोलें कि उसको ढूंढ पाना एकदम ही नामुमकिन है। या जहाजाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांनी स्पष्ट केलं की हे जहाज एवढं अद्ययावत आहे की जर एखादी शत्रूची कोणतीही पाणबुडी जर देशाच्या सीमेवर आली तर तिला क्षणार्धात नेस्तनाबूत करण्याची संपूर्ण क्षमता माहेमध्ये आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. मार्च 2024 पर्यंत देशामधून नक्षलवादाचा बिमोड करण्याचा विडा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उचललाय.